देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। पुन्हा आपलं सरकार येईल, अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका अशा सूचना फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे प्रमुख राष्ट्रवादी एसपीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। सचिन खरात यांनी पुण्यातील निसर्ग कार्यालयामध्ये जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली। बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांची बैल खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येते। त्यामुळे चाकणमधील बैल बाजारात आज शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली। उत्तर पुणे जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून याकडे शेतकऱ्यांची ओढ असते। शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा बीकेसी मध्येच होणार आहे। शिवसेनेकडून बीकेसीचं मैदान निश्चित झाल्याचं कळत आहे। मेळाव्यासाठी 40,000 आसन व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हा तिसरा दसरा मेळावा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळं फासून विद्रुपीकरण करण्यात आले। या प्रकरणी मालेगावातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आहेत। इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसेचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावर धडक मोर्चा पाहायला मिळाला। मोर्चामध्ये मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित होत्या। तर प्रलंबित कामं पूर्ण करावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। बदलापूर नगरपालिकेमध्ये मराठा समाजाने राडा घातलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय। अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाला नोटांचं तोरण लावत निषेध केला। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असं वक्तव्य अमित शहांनी केलं। महाराष्ट्रामध्ये भाजप माहितीचं सरकार तयार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरामध्ये शिवसेनेचा लाडकी बहिणी योजना कार्यक्रम संपन्न झाला। शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई विचारे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। नवरात्रोत्सव अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरेच्या घटस्थापनेची जोरात तयारी सुरू आहे। अलिबाग इथल्या एका आई एकविरा देवीचं परमभक्त उमेश मोरे यांच्याकडून आईचा मुखवटा, सोन्याचे दागिने आणि मंदिर गाभाऱ्याला चकाकी देण्यात आली आहे। पंढरपुरातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये रेशन धान्य दुकानातील ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्यानं शिवसेना युबीटीनं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन केलं। यावेळी निकृष्ट ज्वारी वाटप बंद करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। महाराष्ट्रातील बीआरएस पक्षात राष्ट्रवादी एसपीमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी राष्ट्रवादी एसपीमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल। नायर हॉस्पिटलच्या डीनची अखेर बदली करण्यात आली आहे। नायरमधील लैंगिक छळ प्रकरणामध्ये कारवाई करत मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। अमित शहा नवी मुंबईतील संघ कार्यालयाला भेट देणार आहेत। रात्री शहा संघ कार्यालयाला भेट देणार आहेत अशी माहिती आहे। भेटीदरम्यान अमित शहा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। भाजप कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांमध्ये समन्वय साधण्यासाठी शहा मध्यस्थी करणार आहे। गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आणि स्थापना दिन सोहळा उद्या विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे। या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल सीपी राधाकृष्णन येणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही यासाठी उपस्थित असतील। हिंगोलीच्या वसमत शहरातील बस स्थानक समोरील मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वेळा करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कोल्हापुरातील जागृतीनगर इथं शिवसेना युबीटीच्या महिला आघाडीच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या पुढाकारातून ही शाखा उभारण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार महिलांनी केला। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्रीमध्ये जिल्हा परिषद नूतन कन्या शाळेला आज पालकांनी कुलूप लावलं। कित्येक दिवसांपासून शाळेमध्ये 2च शिक्षक कार्यरत असल्यानं मागणी करूनही शिक्षक न मिळाल्यानं पालकांनी कुलूप ठोकलं। अमित शहांच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी बोगस आयडी तयार केलेत। बनावट पास काढत सुरक्षा छेडण्याचा प्रयत्न केला। तर बैठकीमध्ये अमित शहा यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा प्रताप सुरू आहे। वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि शिक्षकांसाठी पोषक आहार व्यंजन स्पर्धा आयोजित करण्यात आली। आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या पाककौशल्याची चुणूक दाखवून दिली। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी होती। शंभू भक्तांच्या या मागणीला नितेश राणेंनी पाठिंबा दिलाय। तर नितेश राणेंनी इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला। लातूरच्या जळकोटमध्ये प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या लक्षात एक चूक आली। छताला अर्धवट सीलिंग का केली असं म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली।
संभाजीराजेंच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. स्वराज्य संघटनेची अधिकृतपणे पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाली आहे. परभणी महसूल प्रशासनानं जिल्ह्यातील 850 गावांचं सर्वेक्षण करून नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्याची पैसेवारी 47.32% निघाल्याचा अहवाल आहे. तर उत्पादन 50%च्या आत आल्यानं आता अंतिम पैसेवारीकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दहेंद्री गावात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणी पुरवठा योजना बंद असल्यानं महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावलंय. यावेळी ग्रामपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मावळ तालुक्यामध्ये गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षकांनी एकत्र येऊन गड किल्ल्यांवर स्वच्छतेचे धडे गिरवले. बुलढाण्यामध्ये आज 84वा महार बटालियन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर जाऊन मानवंदना दिली आणि बुलढाणा शहरात भव्य अशी मिरवणूक काढली. कानपूर कसोटीमध्ये भारतानं शानदार विजय मिळवलाय. भारताची बांगलादेशवर 7 विकेट्स राखून मात पाहायला मिळाली. तर जडेजा, बुमराह, आर अश्विनची चमकदार कामगिरी दिसून आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.